हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाविड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स बघूया. इडम्स अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि करेक्टली स्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला, तो आहे आज रिप्रेसिव्ह. रिप्रेसिव्ह म्हणजे काय होते तर स्पेशली ऑफ अ सोशल ऑर पॉलिटिकल सिस्टीम इनहिबिटिंग ऑर रिस्ट्रेनिंग पर्सनल फ्रीडम. म्हणजेच काय तर जो की जुलमी असतो किंवा दडपून टाकणारा असतो किंवा जो दबाव टाकतो, ताबा ठेवतो, त्याला काय म्हटलं जातं रिप्रेसिव्ह. ओके. स्पेशली ऑफ अ सोशल ऑर पॉलिटिकल सिस्टीम, स्पेशली सोशल आणि पॉलिटिकल सिस्टीम मधला इनहिबिटिंग ऑर रिस्ट्रेनिंग पर्सनल फ्रीडम. पर्सनल फ्रीडमला जो ज्याच्यावर दडपण टाकतो त्याला काय म्हटलं जाते रिप्रेसिव्ह. सो रिप्रेसिव्ह म्हणजे होते दडपून टाकणारा किंवा जुलमी, दबाव किंवा ताबा, याला म्हटलं जाते रिप्रेसिव्ह. सो त्याचे सिनोनिम्स आहेत ऑप्रेसिव्ह, डिस्पोटिक आणि टायरॅनिकल. आणि अँटोनिम आहेत डेमोक्रॅटिक आणि लिबरल. नेक्स्ट वर्ड आहे कोहिरंट. ओके. सेकंड वर्ड आहे कोहिरंट. कोहिरंटचं काय डेफिनेशन आहे? ऑफ एन आर्ग्युमेंट, थेरी और पॉलिसी लॉजिकल अँड कन्सिस्टंट. तर त्याला काय म्हटलं जाते? एकतर स्पष्ट, कोहिरंट म्हणजे होते स्पष्ट, संलग्न किंवा सुसंगत. म्हणजे काय आहे? लॉजिकल आहे ते, त्याला म्हटलं जातं कोहिरंट. सुसंगत, स्पष्ट किंवा संलग्न, याला म्हटलं जातं कोहेरंट. आणि सिनोनिम्स आहेत कोहेरंटचे लॉजिकल, रिझन, रिझनेबल. आणि अँटोनिम्स आहेत इनकोहेरंट आणि मडल्ड. नेक्स्ट सॅल्युटरी. सॅल्युटरीचं डेफिनेशन आहे स्पेशली विथ रेफरन्स टू समथिंग अनवेलकम ऑर अनप्लीजंट. म्हणजेच काय आहे? अनप्लीजंट ऑर अनवेलकम, प्रोड्युसिंग गुड इफेक्ट्स, बेनिफिशियल. जसं की काय जे वंदनीय आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की मन किंवा शरीर यावर चांगला परिणाम घडवून आणणारा, हितकारक, त्याला काय म्हटलं जातं? सॅल्युटरी. आणि किंवा वंदनीय सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला, वंदनीय. ओके. डेफिनेशन आहे त्याची स्पेशली विथ रेफरन्स टू समथिंग अनवेलकम ऑर अनप्लीजंट, प्रोड्युसिंग गुड इफेक्ट, जो की गुड इफेक्ट प्रोड्यूस करतो आणि जो की बेनिफिशियल आहे, त्याला सॅल्युटरी असं म्हटलं जातं. सिनोनिम आहेत बेनिफिशियल, गुड, गुड फॉर वन, ॲडव्हान्टेजियस आणि प्रॉफिटेबल. त्याला सॅल्युटरी असं म्हणतात. हे त्याचे सिनोनिम्स आहेत. आणि अँटोनिम्स काय आहेत? अनवेलकम, इररिलेव्हंट. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रेमनंट. रेमनंट म्हणजे काय होते तर अ रिमेनिंग ग्रुप ऑर पोर्शन, त्याला म्हटलं जाते रेमनंट. जसं आपण आजच्या सेशन मध्ये सुद्धा बघितलेलं आहे रेसिड्यू आणि व्रेकेज. ते का असते? जे अवशेष असते, जे राहून गेलेले जे असते, उरलेलं जे असते, त्याला काय म्हटलं जाते? रेमनंट. तर रेमनंट सुद्धा काय आहे? अवशेष असं म्हटलं जाते रेमनंटला, किंवा मागे उरलेला भाग असं सुद्धा म्हटलं जातं. आणि आपण जसं बघितलेलं होते आधीचे वर्ड्स, जे की होते रेकेज आणि रेसिड्यू, याचा अर्थ सुद्धा काय होतो? अवशेष होतो. सो सिनोनिम आहेत बॅलन्स, लेवलिंग, लिव्हिंग आणि लेफ्ट ओव्हर्स. आणि अँटोनिम्स आहेत बॉडी, बल्क, मेन आणि मास. ओके. सो रेमिनंट म्हणजे होते अवशेष किंवा मागे उरलेला जो भाग असतो त्याला रेमिनंट असं म्हटलं जातं. वन वर्ड सबस्टिट्यूशन बघूया आता. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट काय आहे तर नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर म्हणजे काय होते? अ सिस्टीम ऑफ नेमिंग थिंग्स. म्हणजे ज्याला काय म्हटलं जातं? नामकरण किंवा पारिभाषिक नामकरण, त्याला नॉमेनक्लेचर असं म्हटलं जातं. नॉमेनक्लेचर म्हणजे काय होते तर नामकरण किंवा परिभाषिक
नामकरण. नेक्स्ट आहे ॲम्बिग्युअस. ॲम्बिग्युअस म्हणजे काय होते, कॅपेबल ऑफ बीइंग इंटरप्रिटेड इन 2 वेज, म्हणजेच अस्पष्ट, जो की अस्पष्ट आहे त्याला ॲम्बिग्युअस असं म्हटलं जाते. किंवा आपण हे म्हणू शकतो की एकापेक्षा जास्त अर्थ असणारा, म्हणजे जो की काय आहे, एकापेक्षा जास्त ज्याचा अर्थ आहे म्हणजे तो काय आहे, अस्पष्ट आहे किंवा अनेकार्थी, याला म्हटलं जाते ॲम्बिग्युअस. नेक्स्ट बघूया करेक्टली स्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे करेक्टली स्पेल्ड वर्डचा रिलिजियस. रिलिजियस म्हणजे काय होते तर धार्मिक, आणि करेक्ट स्पेलिंग काय आहे रिलिजियसची, ती आहे ऑप्शन डी RELIGIOUS, रिलिजियस. आणि नेक्स्ट वर्ड आहे तो आहे पीसेबल. पीसेबल करेक्ट स्पेलिंग आहे पीसेबलची PEACEABLE, पीसेबल म्हणजेच काय, शांतता प्रिय किंवा शांत, त्याला काय म्हटलं जाते, पीसेबल. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये बघूया. फर्स्ट आहे ऑल इन अ डे वर्क. ऑल इन अ डे वर्क म्हणजे काय होते तर ऑफ समथिंग अनयुजुअल और डिफिकल्ट, accepted as a part of someone's normal routine or as a matter of course, म्हणजेच काय आहे, रोजच्या कामासारखं आहे असं म्हणून घेऊया. हे तर माझं रोजचंच काम आहे असं ज्याला म्हटलं त्याचा अर्थ काय होतो, ऑल इन अ डेज वर्क, याचा अर्थ होतो हे तर रोजचंच काम आहे असं किंवा रोजच्या कामासारखं. ऑल इन अ डे वर्क म्हणजे होते रोजच्या कामातलं किंवा हे तर रोजचं काम आहे असं. ओके, सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे ऑल ओव्हर द मॅप. ऑल ओव्हर द मॅपचं मिनिंग आहे इन अ डिसऑर्गनाइज्ड और कन्फ्यूज स्टेट, म्हणजे जे की डिसऑर्गनाइज्ड आहे, ऑर्गनाइज नाही आहे, कन्फ्युज्ड आहे, सगळीकडे आहे, त्याला म्हणतो आपण ऑल ओव्हर द मॅप. आणि ऑल ओव्हर द मॅपचा जो अर्थ आहे, या इडमचा जो अर्थ आहे तो काय आहे, काहीतरी व्यवस्थित न करणे, म्हणजे काहीही व्यवस्थित न करणे किंवा एकाच गोष्टीवर लक्ष न देणे, याला म्हटलं जातं काय, ऑल ओव्हर द मॅप. सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. वर्ड बघितलेले आहे आपण. फर्स्ट वर्ड काय होता आपला, तो होता रिप्रेसिव्ह. रिप्रेसिव्ह म्हणजे होते दडपून टाकणारा, जुलमी, दबाव किंवा ताबा. नेक्स्ट आहे कोहेरंट. कोहेरंट म्हणजे होते सुसंगत, स्पष्ट किंवा संलग्न. सॅल्युटरी म्हणजे होते वंदनीय किंवा मन किंवा शरीर यावर जो चांगला परिणाम घडवून आणणारा हितकारक असतो त्याला सॅल्युटरी असं म्हणतात. नेक्स्ट रेमिनंट म्हणजे होते अवशेष, जो की मागे उरलेला भाग आहे त्याला रेमिनंट असं म्हणू आपण. नॉमिनक्लेचर म्हणजे होते नामकरण किंवा पारिभाषिक नामकरण. ॲम्बिग्युअस म्हणजे होते अस्पष्ट, एकापेक्षा जास्त ज्याचा अर्थ असतो त्याला ॲम्बिग्युअस असं म्हणतात. रिलिजियस म्हणजे होते धार्मिक. रिलिजियसची स्पेलिंग आहे RELIGIOUS. पीसेबल म्हणजे होते जो की शांतता प्रिय आहे, शांत आहे, PEACEABLE ही त्याची स्पेलिंग आहे करेक्ट. ऑल इन अ डेज वर्क म्हणजे होते रोजच्या कामातलं किंवा हे तर रोजच हे तर रोजचंच काम आहे असं. आणि लास्ट आहे ऑल ओव्हर द मॅप. ऑल ओव्हर द मॅप म्हणजे जे की डिसऑर्गनाइज्ड आहे, कन्फ्युज्ड आहे, त्याला ऑल ओव्हर द मॅप असं म्हणू आपण. आणि त्याचा अर्थ आहे काहीतरी व्यवस्थित न करणे किंवा एकाच गोष्टीवर लक्ष न देणे. सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस, वोकॅब्युलरीचे वर्ड्स. त्याचे तुम्ही सिनोनिम्स आणि अँटोनिम्स एकदा परत वाचून घ्या, नोट डाऊन करत चला. आणि ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.